प्रामुख्यानं जिल्ह्यातील सद्यस्थितीचा विचार करता जे आपण बघतोय की जिल्ह्यातील नद्या थोडंसं इशारा पातळीकडे जाताना आपल्याला दिसत आहेत आणि जर काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर आपली सर्व यंत्रणा सज्ज आपण ठेवलेली आहे। याच्यामध्ये प्रामुख्यानं आपले सर्व स्वयंसेवक, आपदा मित्र, आपदा सखी आणि इथं माझ्यासोबत जे आत्ता दिसत आहेत हे आपल्या तृतीयपंथी भगिनी, ज्यांची आपण देशातील पहिली आपत्ती व्यवस्थापनाची टीम साधारणपणे 1 महिन्यापूर्वी तयार केलेली होती। आत्ता या सर्व प्रशिक्षण घेतल्यानंतर फील्डवरती काम करण्यासाठी हे सर्व पथक 10 जणींचं आपण सज्ज ठेवलेलं आहे आणि जर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर या प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून लोकांना मदत करण्यासाठी, शोध व बचाव करण्यासाठी सज्ज आहे। आज ही आमची देशातली पहिली तृतीयपंथी आपत्ती व्यवस्थापन समितीची टीम तृतीयपंथीयांची तयार झालेली आहे। 1 महिन्यापूर्वी आम्हाला राजाराम तलावामध्ये बोट कशी जोडावी, बोट कशी चालवावी, त्यातून कोण बुडत असताना बचाव कार्य कसं करावं हे प्रात्यक्षिक आम्ही घेतलं होतं। तरी पण आता कोल्हापूरची पूरस्थिती येऊन अर्ध्या महाराष्ट्रामध्ये पूरस्थिती गंभीर होत चाललेली आहे। तर आपली टीम तयार पाहिजे ह्या उद्देशानं पुन्हा एकदा प्रशिक्षण घेऊन बोट जोडण्यापासून ती चालवण्यापासून किंवा अजून ज्या ज्या पूर आपत्ती व्यवस्थापनामध्ये गरजेच्या गोष्टी आहेत त्याचं प्रशिक्षण आमची टीम आज घेत आहे इथं। आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या जनतेला विनंती करतो की जे इच्छुक तरुण युवक युवती आहेत त्यांनीही पुढाकार घेऊन आमच्याशी जोडून एक आपत्ती व्यवस्थापनाचा भाग बनावं ही त्यांना विनंती आहे। मयुरी शिवाजीराव आळवेकर।